20 मे 2018चा सूर्योदय. वॉटर कप स्पर्धा संपायला फक्त शेवटचे 66 तास बाकी. आणि आता उरलेल्या एका एका क्षणाला आपल्या श्रमाने न्हावून काढण्याचा लोकांचा संकल्प. पंचेचाळीस दिवसांची स्पर्धा संपायला शेवटचे 3 दिवस आहेत. दुष्काळाला महाराष्ट्राच्या बाहेर काढायची एकही संधी कोणी सोडली नाही आहे. दुष्काळाला असा बाहेर काढायचा आहे की तो परत आलाच नाही पाहिजे, म्हणून तर ही स्पर्धा. महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये पाणलोट विकासाच्या कामांचं टार्गेट गाठण्यासाठी बळीराजाने चांगलीच कंबर कसली आहे. गावागावांमध्ये जलसंधारणाचं काम शेवटच्या टप्प्यात पोहोचलंय. श्रमदानाचे हात डबल करण्याची एकही संधी गावकरी सोडत नाहीयेत. धोंड्याच्या महिन्यात जावयांना अन्नदान करण्याच्या प्रथेचं दीपेवड गावाने उत्तम संधीत रूपांतर केलं. स्पर्धेमध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये सगळे पूर्ण काम होत आहेत आणि होत असताना स्पीड वाढवावी, त्यासाठी गावानं असा निर्णय घेतला की बाबा सगळेच जावं एकखट्या बोलवायचे, त्यांचे कोण असणार श्रमदान करून घ्यायचं आणि धोंडेदान, वस्त्रदान, त्या ठिकाणी अन्नदान त्यांना द्यायचं. सासूरवाडीत पाणी आलं तर जावयांना पण चांगलंच आहे की. जी महाग जे आलतो धोंडे जेवणाला पाण्याची सुद्धा सोय नव्हती इथं आणि ह्याच्यानंतर गाव सासरवाडी ही आमची सुधरावी ह्या हिशोबानं आम्ही सहकार्य करण्यासाठी आलो. ते धोंडेदान जरी देत असले तर आम्ही बी श्रमदान आम्ही त्यांनी करू, असं एक किमान त्यांचे उसनवार तरी फेडायचा चान्स मिळाला याच्यामध्ये. स्पर्धेत शेवटच्या टप्प्यात का होईना पण काही गावांमध्ये जे एकटे एकटे दुष्काळाविरोधात लढतायत त्यांना मदत मिळतेय. शिराळ गावात एकट्यानं दुष्काळाविरोधात रणशिंग फुंकणारी किमया आजबे. 8 एप्रिलला आम्ही काम सुरू केलं तर तेव्हा आम्हाला कोणीच साथ दिली नाही. आमची 7-8 जणच आम्ही काम करायचो. आम्हाला गाडीवरून पाणी आणावं लागतं 2 किलोमीटरवर, तरी पण लोकांना कळत नाही. म्हणलं आता आपण ओझं डोक्यावर घेतलेलं आहे ते खाली का आता मध्येच टाकून द्यायचं. त्यामुळं मी हे काम सोडून दिलं नाही आणि आता शेवटपर्यंत आम्ही हे काम सुरू ठेवणार आहोत. किमियाने अख्खं गाव तिच्यावर हसत असताना कशाचीही पर्वा न करता तिच्या मैत्रिणीला सोबत घेऊन गावात 1000 रोपांची रोपवाटिका तयार केली. आणि तिची ही जिद्द पाहून किमियाच्या या स्पर्धेचा शेवट गोड आणि जोरदार करायला पोहोचली आहे पुण्यातली तरुण जलमित्रांची सेना. किमयाच्या स्टोरीचा व्हिडिओ आधी फेसबुकवरती पाहिला होता पाणी फाउंडेशनच्या पेजवरती, तेव्हा तिचं फार कौतुक वाटलं. एवढ्या लहान वयात एवढ्या मोठ्या कॉजसाठी ती प्रयत्न करते. इथे आल्यानंतर ती भेटली, मग तिच्याशी बोलणं झालं. मग तिने सांगितलं की खरंच एकटीच आहे ती, तिला कोणीच मदत करत नाहीये. म्हटलं अजून एक आता आम्ही करणार मदत वगैरे असं झालं जरा. स्पर्धा संपता संपता अचानक मिळालेल्या या मदतीमुळे किमियाचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय. आता हे आल्यामुळं मला जास्त ऊर्जा भेटली की आता मला घाबरायचं काहीच कारण नाही. मला वाटलं की आता हे माझ्या मदतीला आलेत म्हणल्यावर माझं गाव आता दुष्काळमुक्त होणारच. लातूरमधल्या खुंटे गावातल्या ग्रामसेविका शोभा भोजने यांनी आपल्या कार्यालयाला टाळा ठोकलाय आणि आपल्या कामाचं टेबल चक्क श्रमदानाच्या ठिकाणी उघड्यावर मांडलंय. मी विचार करू लागले की आपण काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं की आपण ग्रामपंचायतचं कामकाज जर बांधावर सुरू केलं तर. आता बांधावर श्रमदान सुद्धा होत आहे आणि तिथल्या तिथे लोकांची कामही होत आहेत. सांगलीतल्या औटेवाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकलेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा होतोय. हा सोहळा जरा विशेष आहे कारण या निवडणुकीत विरोधी पक्षच नव्हता. निवडणूक बिनविरोध पार पडली. मग ही आता 22 मेला वॉटर कप स्पर्धेचा शेवटची डेट आहे. त्यामुळे विचार केला त्यांनी की आपण आता 27 तारखेच्या इलेक्शनसाठी जर आपण फिरत बसलो तर इकडे कोणी जाणार नाही, म्हणून त्यांनी ती विचार करून बिनविरोध केलेला आहे. धमडाई गावात एक अजून गोष्ट आहे जी एक झाली आहे. गावातील ज्या महिला आहेत जास्तीत जास्त वेळ त्यांचा स्वयंपाकामध्ये जातो, तर मग तो वेळ वाचावा म्हणून एक गाव एक चूल ही संकल्पना आम्ही मांडली आणि मग त्याच्यातून 4-5 महिलांनी स्वयंपाक करायचा फक्त आणि बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांनी श्रमदान करायचं. मग त्यांचा तो जो वेळ वाचेल तो श्रमदानासाठी लागेल बा, मग आपलं जास्तीत जास्त काम होईल. जळगाव मधल्या जवखेडे गावात पोहोचलेत आमिर आणि किरण एक अनोखी गोष्ट पाहायला. जगातली सगळ्यात रंगीबेरंगी रोपवाटिका. या रोपवाटिकेचं वैशिष्ट्य म्हणजे रोपांना सावली मिळून ती छान वाढावीत
म्हणून गावातल्या प्रत्येक स्त्रीने तिची एक साडी या रोपवाटिकेसाठी देऊ केली आहे. I love it. I just love it. It's just such a what a magical effect What a it thought has. here. Yeah, superb. इकडची तरुण मंडळी पण काही कमी नाहीयेत. त्यांनी घेतलेलं मराठी भाषेतलं पाणलोट विकासाचं ज्ञान स्थानिक लोकांना समजावं म्हणून त्यांनी या ज्ञानाला स्थानिक भाषेतल्या लोकगीतात रूपांतरित केलंय. बावीस तारीख स्पर्धेचा शेवटचा दिवस. ज्या गावामध्ये श्रमदानाचं टार्गेट पूर्ण झालेलं नाहीये ते पूर्ण करण्यासाठी लोक झटतायत, तर जिथे टार्गेट पूर्ण झालंय त्याच्याही पुढे जाऊन काम करण्याची लोकांची इच्छा आहे, कारण नंबर मिळवायचा आहे स्पर्धेत. तर चला बघूया महाराष्ट्रभरात आज काय काय चाललंय. शेवटचा दिवस आहे, शेवटचा फेरफटका. चला. औरंगाबाद मधल्या बावना गावातले रस्ते ओसाड पडले आहेत. स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा 250 लोक होती आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस असल्यामुळे गावामध्ये एकही व्यक्ती नाही आणि घराला कुलप लावून सर्वजण कामावरती हजर आहे. वर्धातल्या अकोली गावात शेवटच्या दिवशी गावातल्या तब्बल 250 लोकांनी घराबाहेर पडून श्रमदान केलं. पहिले 10, 15, 20 असे करून एक एक वाढत चालले. तर आता शेवटच्या दिवशी आमचा आज शेवटचा दिवस आहे. जवळ 250 ते 200 मुलं जवळपास आमच्या मदतीला आले आहे. इथे सोलापूर मधल्या रोशेवाडीत गावकऱ्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत दुसरं कुठलंही काम न करता अखंड सतत निरंतर श्रमदान करण्याचा संकल्प केलाय. हा पूर्ण गावाने विचार केला की आज कोणी कुठं बाहेर नोकरीला जायचं नाही, मजुरीला जायचं नाही. सर्व ग्रामस्थ आज एकत्रित येऊन आज एक शेवटचा दिवस आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत अखंड असं श्रमदानातून हे काम पूर्ण करणार आहोत. बुलढाण्यातल्या लपाली गावात सुद्धा शेवटच्या तासांची लगबग सुरू झाली आहे. आम्हाला टार्गेट आहे 13,000 घनमीटर होतं, 13,050. आमचं आज 1,500 घनमीटर जास्त झालेलं आहे. म्हणजे आज आम्ही श्रमदानात फार पुढे गेलोय आणि मशीनचं काम सुद्धा संपलंय. इकडे जितू पानवाडीने केलेल्या श्रमदानाची अवघड वाट चोखाळतायत. इथनं जाऊन ते लोक तिथे श्रमदान करतात. म्हणजे काय करतात? श्रम तर इथून इथे येईपर्यंतच झाले. तालुका पुरंदर, गाव पानवडी. इथे श्रमदान करण्यासाठी वर चढून यावं लागतं. मला खरंच प्रश्न पडतो, त्या तिकडच्या पलीकडच्या डोंगरावर तिथे सीसीटी खोदलेले आहेत, तिकडे खाली 2 शेततळी आहेत, इकडे शेततळी आहेत. तर मी इथे का आलोय? आज शेवटचा दिवस आहे आणि 15 LBS बांधले की त्यांचं काम पूर्ण होणार आहे. चला त्यांना जाऊन भेटूया. आज शेवटचा दिवस आहे, मग त्यामुळं सगळे आज जोमात येतं आणि आज आमचं प्लॅनिंग आहे की LBS टाकायचे. 15 तरी टाकणारच आम्ही 100%. महत्वाची गंमत कशी आहे, या ताई, त्यांच्यापेक्षा या छोट्या ताई आणि या आपल्या आजीबाई, या एवढ्या पिढीची माणसं एकत्र काम करतात. का तर गाव पाणीदार व्हावं यासाठी. ते मंगळागौरीत करतात ना, 1 लिंबू झेलू बाई 2 लिंबू झेलू. मला असं वाटतं पाणलोटाची ही मंगळागौर आहे. अन्न गुडगुडे, नीर गुडगुडे, दुष्काळ. वा, चालू आहे जमके. बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या शिंगणवाडी या गावात मी आता आहे. तुम्ही इथे बघताय स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सगळं टार्गेट पूर्ण झालेलं आहे, पण तरी लहान मोठे, वयस्कर, महिला, पुरुष सगळे इथे जमलेले आहेत आणि हा जो उत्सव साजरा होतो इकडे श्रमदानाचा, तो खरंच बघण्यासारखा आहे. आता मी माचवे कुटुंबासोबत आहे. गेले 45 दिवस हे लोक रोज श्रमदान करतायत आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्या 4 पिढ्या इथे
हजर आहेत, म्हणजे अगदी आजींपासनं तर या सोहम पर्यंत. मला सांगा की आता आज शेवटचा दिवस आहे, हा आता श्रमदान संपणार, मग उद्या चुकचुकल्यासारखं वाटेल का? आता उद्या काय उगा येड्यासारखं बसायचं इथं तिथं करणार नाही, शेतात जाऊन बसायचं उद्या. हा, पण हा सगळा जो उत्साह आहे, ते उत्साह सगळ्याचा लय भारी वाटत होता ना. उत्साह बिसीन पण आला नाही काम करताना. हे स्पर्धा संपलेली आहे, काम पूर्ण झालंय, याचा सगळ्यांच्या मनात आनंद आहेच, पण उद्या हा जल्लोष नसेल, उद्या हा जमाव एकत्र येणार नाही, ह्याची खंत ही कुठेतरी आहे. 22 तारखेची संध्याकाळ होतीये. स्पर्धा संपायला फक्त 6 तास बाकी आहे आणि अजूनही लोक थांबायचं नाव घेत नाही. प्रत्येक जण स्पर्धेच्या शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करणार आहे. दिस इज द स्पिरिट. आणि जसा जसा अंधार झाला, गावकऱ्यांचे इरादे अधिक प्रकाशमान झाले. तालुका पुरंदर येथील सुकलवाडी हे गाव, या गावाचं वैशिष्ट्य असं की ते गाव आहे निशाचर गाव. निशाचर काय तर ते रात्रीच काम करतात आणि आजची रात्र खूप महत्वाची, याचं कारण आज शेवटची रात्र आहे. उद्यापासून हे गाव झोपणार आहे, पण आज रात्री काही झोपत नाही. चला निशाचर लोकांना भेटूया, सॉरी निशाचर गावाला भेटूया. बरं वाटतंय का काम करताना? रात्रीच काम चालतंय इकडे? अच्छा, का बरं? दिवसभर कुठे असतात माणसं? शेतात काम असतात. असं नाही का वाटत कशाला हा उद्योग केला म्हणून? नाही ना. आता उलट उद्यापासून रडाय आल्यावानी होत. उद्यापासून रडाय आल्यावानी. अरे अरे, उद्यापासून रडाय आल्यावानी होत्या म्हणल्या त्या. हे बघा, काम संपणार आहे म्हणून रडायला आल्यावानी होते असं वाटतंय. बरं, स्पर्धा उद्या संपेल, काम जे आहे ते तर संपणार नाही. हा, तुम्ही पण कामाला इथं रोज असता इथं? रोज असतं. काय वाटतं हे सगळे काम करायला लागले सगळे, काय वाटतं? लय ग्रुप वाटतं, चांगलं वाटतं आणि असं रोज पळा वाटतं कामाला. ह्या पाऊस पडायसाठी निभारावं, सगळी जनता पाणी सुखाचं मिळावं. खरंय, मला असं वाटतं मोठ्या आई जे म्हणतात एकासाठी नाही सगळ्यासाठी. सगळ्यासाठी, एकासाठी नाही सगळ्यासाठी. एका पाणीदार भविष्यासाठीच्या जन आंदोलनासोबतच स्पर्धेचा हा शेवटचा दिवस अनेक लोकांसाठी एका भावनिक आंदोलनाचाही ठरला. असंच एक निमला गाव. निमला गाव गावातल्या आत्महत्या थांबवण्याचा दृढ संकल्प करून स्पर्धेत उतरलं आणि गावाला पाणीदार करण्यासाठी निमलाने गेले 45 दिवस अपार मेहनत केली आहे. नमस्कार. हा, आपलं नाव काय? माझं मंगल विनायक नरवटे नाव आहे. मंगलाताई, मला हे सांगा, इतक्या विपरीत परिस्थितीत तुम्ही सगळे एकत्र येताय आणि काम करताय, हे कशामुळे शक्य होत आहे असं तुम्हाला वाटतं? हे आम्ही दुष्काळाला कंटाळून हे उत्साह आणला. असं म्हणला की आपण आता काहीतरी आपल्या गावासाठी आपण करायचं, याच्यासाठी आम्ही करत आहे. 7 एप्रिल रोजी रात्री 12च्या ठोक्यावर दुष्काळाविरुद्ध पुकारलेल्या युद्धात सलग 45 दिवस आणि रात्र सुरू असलेल्या लढाईची 22 एप्रिलला ठीक रात्री 12 वाजता सांगता झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. टाइम फिनिश. विजयी योद्ध्यांनी आपल्या शस्त्रांना अभिमानाने विश्रांती दिली. अण्णा गुडगुडे, नाल गुडगुडे, दुष्काळ. दुष्काळाविरोधात सुरू असलेलं हे जन आंदोलन एका भावनिक आंदोलनात परिवर्तित झालं. दुष्काळावर विजय मिळवता मिळवता या हजारो लाखोंच्या जनसमूहाने स्वतःमध्ये भावनांचे अनेक पाझर फुटलेले पाहिले. एकतेच्या ताकदीची चव चाखली, कष्टाचं सौंदर्य अनुभवलं, मनामनातल्या निर्मळतेची नव्यानं ओळख पटली. विजयी नायक नायिकांनी एकमेकांच्या गळाभेटी घेत मिळवलेल्या विजयाच्या अभिनंदनाचा एकमेकांवर वर्षाव केला. तर कुठे ईदच्या अगोदरच शिरकुर्माची मेजवानी झाली.
शेकडो गावांमध्ये हसत खेळत नाचत गात लोकांनी जणू या एका रात्री एका दिलाने दुष्काळाचा सामूहिक निरोप घेतला. वॉटर कप 2018 75 तालुके, हजारो गावं, लाखो माणसं आणि एक रूप झालेला महाराष्ट्र. या स्पर्धेने आपल्याला खूप काही दिलंय. पांडव दिले, योद्धे दिले, हिम्मत दिली, जबरदस्त इच्छाशक्ती दिली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेरणा दिली, एकीचं बळ दिलं. होणार नाही, हे अशक्य आहे, असं कसं घडू शकतं, हे शब्दच मनामनातून काढून टाकले. महाराष्ट्राला दुष्काळ नावाच्या राक्षसासमोर भक्कम योद्ध्यासारखं, अजय योद्ध्यासारखं उभं केलं. आणि या सगळ्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट होता, जो भक्कमपणे लोकांच्या पाठीमागे उभा राहिला. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचं काम निर्माण झालं. आणि या कामात समाजातल्या एका गटानं खूप महत्वाची भूमिका बजावली. आणि तो गट म्हणजे शासकीय यंत्रणा व त्यातले सर्व स्तरावरचे कर्मचारी आणि अधिकारी. अधिकारी ज्यावेळेस ऑफिसमध्ये काम करतो त्यावेळेस ऍक्च्युअल फील्डमध्ये काय चालू असतं किंवा लोकांच्या काय अपेक्षा असतात हे लक्षात येत नाही. पण ज्यावेळेस टिकाव फावडं घेऊन मी स्वतः श्रमदान केलं, किती ताकद लागते, किती गोष्ट म्हणजे एनर्जी खर्च करावी लागते, तर ते लक्षात आलं. पण मात्र समाधान मात्र यातून खूप मिळतं ज्यावेळेस आपण लोकांमध्ये मिसळून काम करायला लागतो. एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपणही काहीतरी देणं लागतोय, त्या उद्देशाने खऱ्या अर्थाने काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. गावातल्या लोकांना आनंद वाटतो की जिल्हाधिकारी श्रमदान करतायत, तर आम्ही सगळ्यांनी अजून जोरानं याच्यात सहभागी होऊ. आणि याचा अनुभव असा आहे की दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येनं लोक त्या ठिकाणी येत आहेत. ग्रामसेवकांपासून ते अगदी कलेक्टर पर्यंत सर्वांनीच वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून या स्पर्धेला आणि ओघानं जनतेला आपलंसं केलं. जर लोकसहभाग जर वाढवायचा असेल तर त्याच्यातली जर आपुलकीची भावना या सर्व कार्यक्रमात वाढवायची असेल तर श्रमदान हा त्यातला फार चांगला एक उपक्रम आहे. आणि या सर्व प्रशासकीय यंत्रणेमागे जी एक व्यक्ती अगदी खंबीरपणे उभी राहिली ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री महोदयांनी या स्पर्धेला नुसताच भक्कम पाठिंबा दिला नाही, तर स्वतः गावात येऊन श्रमदान सुद्धा केलं. समाजाने मनावर घेतलं तर काय परिवर्तन होऊ शकतं ते आपण या ठिकाणी पाहतोय. आता गावामध्ये प्रत्येकाचा धर्म पाणी आहे, प्रत्येकाची जात पाणी आहे, प्रत्येकाचा पक्ष पाणी आहे, प्रत्येकाचा गट पाणी आहे. हे खरोखर मला असं वाटतं की या वॉटर कपचं आणि पाण्याचं श्रेय आहे. आणि या गोष्टीचा प्रत्यक्ष प्रत्ययही आला जेव्हा राजनैतिक सीमारेषा पार करत महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पाण्याच्या कामासाठी राजकीय मतभेद बाजूला केले आणि गावांमध्ये येऊन श्रमदान केलं. आपल्या राज्याच्या पाणी प्रश्नासाठी जिथे अशी राजनैतिक इच्छाशक्ती दिसतेय तिथे हा विश्वास अधिक दृढ होतो की आता आपला महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त होईल. मला वाटतं आणखीन काही बोलण्याआधी तुफान आलयामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत करूया. वेलकम सर. वेलकम. वेलकम सर. देवेंद्रजी, तुम्हीच म्हणालात की प्रत्येकाची जात पाणी आहे, पक्ष पाणी आहे, आणि आपण पाहिलं की प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा आहे, राजकीय पक्षाची वेगवेगळी विचारधारा असून सुद्धा इतकी सगळी माणसं एकत्र आली आहे. काय वाटतंय तुम्हाला आता या क्षणी? बघा, पूर्वी आपण असं म्हणायचो पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला दो उसके जैसा. ते उलट झालंय. प्रत्येक व्यक्तीचा रंग पाण्यासारखा झाला. पाण्याने रंग नाही बदलला, व्यक्तींनी रंग बदलले. व्यक्तींनी धर्म, जात, पक्ष, गट याच्या पलीकडे जाऊन या पाण्याच्या जनांदोलनामध्ये सहभागिता दिली. आणि आपण बघा, खरं म्हणजे मी सर्व पक्षांचं अभिनंदन करेन. शेवटी आपण लोकशाहीमध्ये वेगवेगळे पक्ष आहोत, वेगवेगळे विचार आहेत, पण प्रत्येकाचं अंतिम ध्येय एक आहे, ते लोककल्याण. आणि हे अनेक वेळा न समजून घेता आपण केवळ राजकारण करत राहतो. पण इथे पाणीकारण झालं आणि पाणीकारणाने सगळ्यांना एकत्रित आणल्यामुळे आज एक फार मोठं परिवर्तन हे होत आहे. आणि याचं खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल
तर ते या वॉटर कपला दिलं पाहिजे, कारण त्यांनी अक्षरशः लोकांना वेड लावलं. हे सगळं पाहिलं की जसं त्यांना वेड लागतं तसं मलाही वेड लागतं. मला तुम्हाला सांगायला आवडेल की ह्या 45 दिवसात खूप चमत्कार घडले, अनेक ठिकाणी जादू घडली. सोप्या शब्दात सांगायचं तर नव्हत्याचं होतं झालं. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये झालेल्या संपूर्ण कामाचं मोजमाप आणि आकलन होणं अजून बाकी आहे. परंतु उदाहरणादाखल आपण काही उपचारांची आकडेवारी पाहिली तर ही कामं किती मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत याचा अंदाज येऊ शकतो. सीसीटी आणि डीप सीसीटी मिळून इतकं काम झालंय की खोदलेल्या चरांची लांबी ही काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या अंतरापेक्षा जास्त होईल. 50 लाखांपेक्षा जास्त रोपं तयार केली गेलेली आहेत. 2 लाखांपेक्षा जास्त शोष खड्डे बनवले गेलेले आहेत. दुष्काळाविरुद्धच्या या महायुद्धामध्ये इतकी वार्षिक पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे की जर या पाण्याला टँकर्समध्ये भरलं तर 2 करोड पेक्षा जास्त टँकर्स भरतील. आणि जर हे टँकर्स एका मागोमाग एक उभे केले गेले तर त्यांची लांबी इतकी होईल की ते संपूर्ण पृथ्वीला 3 वेळा प्रदक्षिणा घालतील. आणि देवेंद्रजी, हे जे आकडे आहे हा प्राथमिक अंदाजा आहे. जेव्हा मोजमाप पूर्ण होईल तेव्हा हा आकडा खूप मोठा असेल. तुम्ही जलसंधारणाचं मोजमाप करता, पण यातनं जे मनसंधारण होणार आहे त्याचं मोजमापच करता येणार. हो. त्यामुळे मला असं वाटतं की हे केवळ पाण्यापुरतं मर्यादित नाही आहे. पाण्याने त्यांना जीवनाची एक नवीन पद्धत शिकवली की समाज एक येऊ शकतो, समाज सकारात्मक होऊ शकतो आणि सकारात्मकतेनं आपण सगळं बदलू शकतो. बिलकुल सही का, बिलकुल सही. आणि सर, हे दुष्काळाविरुद्धचं जे युद्ध आहे ते युद्ध म्हणजे महायुद्ध आहे आणि या युद्धात लढायला काही नवीन पांडवांचा जन्म झालाय. आणि या पांडवांनी दुष्काळावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र हल्ला चढवलाय. दुष्काळाचा नायनाट करण्यासाठी पुन्हा जन्माला आली पांडवांची सेना. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असे योद्धे समोर आले की ज्यांनी या चळवळीची कमान आपल्या हाती घेतली. वर्धाच्या बंडूभाऊंनी पाणलोट विकासाचं प्रशिक्षण घेऊन आपल्या छोट्याशा गावात जलक्रांतीचं मोठं लोण पसरवलं. साताऱ्याच्या भामा आजींनी आपली संपूर्ण हयात दुष्काळाचे चटके सोसलेत, पण आता नाही. आपल्या येणाऱ्या पिढीला तरी पाणीदार भविष्य मिळावं म्हणून वंदना लोखंडे आणि अनिता साबळे या गर्भवती अवस्थेत सुद्धा प्रशिक्षणाला गेल्या. आणि आज बाळंतपणानंतर सुद्धा या पाण्याच्या कामाला त्या जुंपून राहिल्या आहेत. मराठवाड्यातल्या विश्वंभरने आपल्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असलेल्या शेळ्या चक्क विकल्या आणि त्यातून आलेल्या पैशांनी गावात जलसंधारणाचं काम केलं. दिवसाला फक्त 100 रुपये मजुरीवर काम करणाऱ्या रेमूने पैसा जोडून 5,000 रुपयांचं श्रमदानाचं साहित्य आपल्या गावासाठी विकत आणलं. अमर पवार हा तरुण आपली पुण्यातली नोकरी सोडून आपल्या गावी परतला आणि गावचा फारसा पाठिंबा नसताना सुद्धा त्याने जिद्दीने कामाला सुरुवात केली. कित्येक गावांमध्ये वयोवृद्धांनी आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी स्वतःच्या वयालाही मागे टाकलं. आम्हाला एक तकलीफ होती, संध्याकाळी अंग दुखतोय, पण काम नाही सोडलं. जशी सुट्टी घेतलीच नाही. जागोजाग असं चमचा मारतं किंवा दुखतं, परंतु तेवढं असून सुद्धा मी कामावर यावं असं माझ्या अपेक्षा आहे आणि मी येतोच आणि जेवढं होईल तेवढं मी करतोच. श्रम, पैसा, सहभाग, प्रयत्न, त्याग कशाची म्हणून कमतरता न ठेवता अशा कित्येक पांडवांनी दुष्काळाचा कायमचा नायनाट करण्यासाठी कंबर कसली आहे. या सर्व पांडवांच्या समर्पण वृत्तीला आमचा सलाम. देवेंद्र जी, ये जो कुछ पांडव हमने दिखाए ये रिप्रेजेंटेशन है. ऐसे हजारों लोग अलग अलग पांडव जो हैं इस साल हमको वॉटर कप में मिले. खरं तर सामान्य माणसंच असामान्य काम करतात. आज आपण बघा, आता आपण हे पांडव बघितले. एक हात नाहीये तरी जिद्द सोडली नाही, म्हातारे झाले तरी जिद्द सोडली नाही, आपल्या शेळ्या विकून त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. हा जे काही एक ध्येयवेडेपणा आहे, मला असं वाटतं की हा खूप महत्वाचा आहे. आणि जीवनामध्ये तेच लोक परिवर्तन करू शकतात जे ध्येयवेडे असतात. आणि इथे तर अख्खा समाज ध्येयवेडा होतो. सर, देवेंद्रजी, हे झालं मोठ्यांचं, पण छोट्यांचं काय?
पूर्वी महाराष्ट्रात अशी म्हण होती बरं का, की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आता ती म्हण बदललेली आहे. वॉटर कप नंतर लोक म्हणतात बाळाचे पाय सीसीटीव्हीत दिसतात. आपली उद्याची पांडव सेना काय करते बघूया. वॉटर कप स्पर्धेला सर्वात जास्त कोणी आपलं करून घेतलं असेल तर ती आहेत महाराष्ट्रातली लहान लहान मुलं. आपलं भविष्य या लहान मुलांनी बरोबर ओळखलं आणि यंदाची उन्हाळ्याची सुट्टी सत्कारणी लावली. कुठे या लहानग्यांनी या पाण्याच्या कामासाठी म्हणून तुफान सेना बनवली. सर्व विद्यार्थ्यांना तयार केलं व आमची घट्ट तुफान सेना तयार केली. माझी 150 मुलांची टीम आहे. तर कुठे आपल्या बालहट्टांनी यांनी पालकांच्या नाकी न आणले. आपला रप्पा रप्पा सार्थक वडील शोष खड्ड्यासाठी टाकी आणत नाही म्हटल्यावर सरळ उपोषणालाच बसला. त्याचा हा बालहट्ट तेव्हाच शांत झाला जेव्हा प्रत्यक्ष शोष खड्ड्याची टाकी आली आणि शोष खड्डा बनवला गेला. आणि मग सार्थक पासून प्रेरणा घेत संपूर्ण गावात शोष खड्डे तयार केले गेले. इसने जो शुरू किया वो चीज बहुत बड़ी हो गई. जिथे मोठ्यांना या पाण्याच्या कामाचं महत्व कळलं नाही तिथे या चिमुरड्यांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे का होईना पण कामाला सुरुवातही केली आणि कामही केलं. आमची पिढी येणार आहे कारण की आमचे छोटे भाऊ बहिणीसाठी आम्हाला बघायचंय की आम्ही त्यांचं पिढी सुधारायची म्हणून. त्याच्यामुळे आम्हाला ते समजलं सगळ्यात छोट्या छोट्या मुलांना. या पाण्याच्या कामाची या लहान मुलांना इतकी आवड निर्माण झाली की त्यासाठी त्यांनी त्यांची पिगी बँक सुद्धा फोडली. त्यांचे जे खाऊचे पैसे होते यात्रेसाठी जमा केलेले पैसे होते प्रत्येकाने 100, 125, 50 असे गल्ल्यामध्ये जमा करून सनी शाळेमध्ये आणले. पाण्याच्या कामाबाबतीत या मुलांचा नुसताच उत्साह नव्हता तर त्यांनी पाणलोटाचं विज्ञानही आत्मसात केलं. कळंबमधल्या बोरीमहाल गावातला पूर्वज तर पाणलोट विकासाचं प्रशिक्षण घेऊन गावात एखाद्या इंजिनियर सारखं काम करू लागला. आम्ही गॅबिन स्ट्रक्चर 10 बनवणार आहे आणि एलबीएस पण 10 बनवणार आहे आणि नाला खोलीकरण, रुंदीकरण आणि 2 बंधारे दुरुस्ती आणि गाळ काढणे हे काही करणार आहे. लहान मुलांसमोर भले भले गुडघे टेकतात म्हणे. तर दुष्काळ काय चीज आहे. कमाल स्पिरिट आहे बच्चों का. खरंच आहे. ही जी मुलं आहेत ना ही यांच्या जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रात जातील तरी देखील हा श्रमाचा जो संस्कार आहे हा विसरणार नाही. आणि त्यातनं एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन हे देशाकरता समाजाकरता काम करतात. पूर्वजची जी पिढी आहे जी हे जलविज्ञान समजते ती गावाला कधीच दुष्काळात जाऊ देणार नाही. देवेंद्रजी, या पाणलोटाचा विज्ञानाचा सर्वांना उपयोग व्हावा म्हणून आम्ही हे पुस्तक तुमच्या समोर आणतोय. थँक्यू. आणि ही आमच्याकडून मला एक भेट आहे. वाह. खरं तर याचा सगळ्यात जास्त उपयोग मला होईल. ये बहुत सारे जो प्रोसेसेस हैं पाणलोट के काम के उस पे हमने पूरा जो स्टडी किया है उस पे हमने ये किताब बनाई. आणि हे पुस्तक आमचं पाणी फाउंडेशन वेबसाईटवर कोणीही मोफत डाउनलोड करू शकत. आणि ही झाली सॉफ्ट कॉपी. पण तुम्हाला जर ही अशी हार्ड कॉपी हवी असेल तर काय करायचं, तुम्ही आमच्या books@panifoundation.in या ईमेल ID वर जा, तिथे ऑर्डर द्या आणि मग ही हार्ड कॉपी तुमच्या घरी तुम्हाला घरपोच मिळेल. अशा प्रकारे तुम्ही ती खरेदी सुद्धा करू शकता. माझी तर सगळ्यांना अशी विनंती असेल की अलीकडच्या काळात आपण असं म्हणतो बुके नाही बुक द्या. तर माझी सूचना असेल की बुक देताना जर हे बुक दिलं तर विज्ञानासोबत लोकांना त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचा मंत्र याच्या माध्यमातून मिळेल. मित्र म्हणजे सखा, जो कठीण समय येता साथ सोडत नाही तो खरा मित्र. लढणाऱ्या सैनिकांसोबत असेच लाखो जलमित्र तयार झाले शहरातून आपल्या गावातील सैनिक मित्रांना साथ द्यायला. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात साजरा झाला एक अनोखा फ्रेंडशिप डे, अर्थात जलमित्रांचा महाराष्ट्र दिवस. 1 मे महाराष्ट्र दिवस. आदल्या रात्रीच गावकऱ्यांची जय्यत तयारी चालू झाली होती दुसऱ्या दिवशी येणाऱ्या आपल्या शहरी जलमित्रांच्या स्वागताची. पौर्णिमेची रात्र आहे, बुद्ध पौर्णिमा आहे आणि हे सगळे युवक जीव तोडून तयारी करतायत उद्याच्या महाश्रमदानाची.
दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवताच जलमित्रांचे विविध ग्रुप्स गावांच्या दिशेने निघाले. आम्ही आता चाललो आहोत ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी खरं तर हे श्रमदानाचं काम करून शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी मदत करायसाठी आम्ही लोकांनी भाग घेतोय. मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर अशा विविध शहरांमधनं जलमित्र गावांमध्ये पोहोचले आणि गाव धर्तीवर अनोखा मैत्री मिलाप झाला. या महाश्रमदानाचा आनंद लुटण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट सुद्धा पोहोचल्या आणि महाश्रमदानाचं बिगुल वाजलं. माझा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. थोडं का होईना काम आपण जे पण करू शकतो, जो काही हातभार लावू शकतो आपण, तो लावण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे. कुणी आपल्या मुलीचा वाढदिवस श्रमदानाच्या ठिकाणी साजरा केला तर कुणी हाताला आलेल्या फोडांकडे सुद्धा प्रेमाने पाहिलं. इथं म्हणजे मारून हाताला जरा घट्टे पडलेत आणि फोड आलेले आहेत या कामामध्ये, पण त्याच्यात नाही आनंद आहे. म्हणजे हसत, खेळत, नाचत, गात, भजन म्हणत 1 मे रोजी गावातल्या आणि शहरातल्या अशा मिळून एकूण 5 लाख लोकांनी महाश्रमदानाचा जणू सणच साजरा केला. आणि या बहारदार गोष्टीचा आनंद मनात साठवत ही जलमित्रांची सेना पुन्हा शहरांकडे मार्गस्थ झाली. मला असं वाटतं की हा एक अतिशय अनोखा अशा प्रकारचा संगम हा जलमित्रांचा या ठिकाणी झालाय. खरोखर सगळे जलमित्र अभिनंदनास पात्र आहेत. हो. इतिहासाच्या पुस्तकात मी वाचलं होतं की देश स्वतंत्र व्हावा म्हणून लाखो लोकांनी जीवाचं बलिदान केलं. त्याप्रमाणे हा सुद्धा एक मुक्ती संग्रामच होता, नाही का? महाराष्ट्र दुष्काळ मुक्ती संग्राम. आणि यासाठी सुद्धा अनेक लोकांनी भरभरून योगदान दिलं. आणि हे योगदान महाराष्ट्राच्या, देशाच्या सोबतच जगाच्या कानाकोपऱ्यातून झालं. श्रमदानाचं टार्गेट पूर्ण करणाऱ्या गावांना मशीन्स उपलब्ध करून देण्याच्या बीजेएसच्या कार्याला हजारो जलमित्रांनी हातभार लावला. पुण्यातल्या मंगला भावे आजींनी तुफान आलया या कार्यक्रमात अमर पवार या तरुणाची जिद्द पाहून ताबडतोब त्यांच्या बचतीतून आर्थिक मदतीचा हात पुढे केला. तुमचं काम बघून मला खूप आवडलं. एकतर तुम्ही स्वतः तुमच्या गावासाठी झटताय हेही आवडलं. त्यामुळे मी म्हटलं की यांना आपण मदत करायलाच हवी. फक्त देशातूनच नाही तर विदेशातून सुद्धा मदतीचा ओघ सुरू झाला. नमस्ते महाराष्ट्र. भारतातील दुष्काळ विरुद्ध युद्धात आपण खूप छान प्रगती करत आहात. आम्ही मनापासून तुमच्या सोबत आहोत. बीजेएस आणि जलमित्रांच्या एकत्रित सहकार्यामुळे गावांमध्ये मशीन्स पोहोचल्या आणि जेव्हा वेळ आली मशीन्सच्या डिझेलसाठीच्या पैशांची, महाराष्ट्रातल्या गावकऱ्यांनी कमालच केली. कुठे महिलांनी त्यांचं स्त्रीधन म्हणून ठेवलेले दागिने विकून टाकले. मला असं वाटलं मी सोनं घालून काही ते सोन्यात सावलेलं नाही राहणार आणि जे 4 थेंब पाणी साचन मग आता गेली पिढी, पण माझे लेकरं, माझ्या गावातले मुलं ते तर त्या सावलीत राहतील. तर कुठे आकस्मिक मृत्यू झालेल्या आपल्या मुलाला श्रद्धांजली म्हणून पालकांनी गावाला या पाण्याच्या कामासाठी एक रक्कम देऊ केली. त्याला ह्या कार्याची आवड होती, मग आपण त्याचं स्वप्न का पूर्ण करू नये. कोणी आपल्या उदरनिर्वाहाचं साधन असलेले टेम्पो सुद्धा प्रसंगी गहाण ठेवून व्याजाने पैसे उचलले. व्याजाने पैसे काढून हे काम करण्यामागे एकच हेतू आहे. जर आज आपण हे पाणी इथं थांबवलं नाही तर पुढे माझे मुलं बाळा जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांना पिण्यासाठी पाणी राहणार नाही. शासनाने सुद्धा यात मोठं योगदान दिलं. श्रमदान करणाऱ्या प्रत्येक गावाला डिझेलसाठी 1.5 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करण्याचं आश्वासन केलं गेलं. तुम्हाला आनंद वाटेल की जो गाव स्वतः श्रमदान करून पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत सहभागी होईल त्या गावाला 1.5 लाख रुपये डिझेलच्या खर्चासाठी मिळणार. म्हणजे तुमच्या ऑटो आणि तुमच्या टेम्पो सुरक्षित आहे, कुठे जाणार नाही. कोणत्याही स्तरावरच्या समस्यांना भीक न घालता तब्बल 6.25 लाखापेक्षा जास्त तास या मशीन्स गावकऱ्यांनी गावागावांमध्ये धडधडत ठेवल्या. देवेंद्र जी, इसमें सरकार ने जो ये अनाउंस किया था कि वाटर कप में जो लोग श्रमदान करेंगे उनको 1.5 लाख
डीजल के लिए पैसे देंगे, तो उससे बहुत बड़ा आई थिंक फर्क पड़ा है, बहुत बड़ा हेल्प हुआ है. ज्या प्रकारे लोक काम करतायत, शासनाचं काय काम आहे? शासनाने त्यांच्या पाठीशीच उभं राहिलं पाहिजे. आपण बघितलं विदेशातनं लोक मदत करतायत, गरीबातला गरीब मदत करतोय. या वॉटर कपनी ही जी आमची जलयुक्त शिवारची मोहीम होती ना, त्याला इतकी प्रचंड गती दिली. तो आपल्याला सांगतो की काही जिल्ह्यांमध्ये थोडं काम मला कमी दिसलं. मी त्या कलेक्टर्सला विचारलं की काम कमी काय? ते म्हणाले नाही साहेब, आपण काळजी करू नका, लोक वाट पाहत आहेत, तयारी करून ठेवली आहे. आणि ज्या दिवशी वॉटर कप सुरू होणार, आता जे काम झालं त्याच्या 5 पट काम लोक 45 दिवसात करून दाखवणार. खरंच केलं, करून दाखवलं लोकांनी. ही जी मानसिकता लोकांमध्ये आहे, मग ते शासनात का असू नये. मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की जे यावर्षी करू शकलो त्याहीपेक्षा जास्त पुढच्या वर्षी आम्ही करू. वाह वाह. सरकारसोबतच अगदी पहिल्या दिवसापासून काही लोक पाणी फाउंडेशनच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. यांचं योगदान अनमोल आहे. सत्यमेव जयते वॉटर कपचा प्रवास 2016 मध्ये सुरू झाला महाराष्ट्रातल्या 3 तालुक्यांमधून, की जो 2017 मध्ये 30 आणि 2018 मध्ये 75 तालुक्यांमधल्या 4000 पेक्षा जास्त गावांमध्ये पोहोचला. या स्पर्धेच्या निमित्ताने जवळजवळ 30,000 गावकऱ्यांनी 4 दिवसांचं पाणलोट विकासाचं निवासी प्रशिक्षण घेतलं. त्यासाठी अनेक गावांमध्ये प्रशिक्षणार्थींच्या राहण्या खाण्याच्या व्यवस्थांनी सुसज्ज अशी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली. खूप मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांसाठी ट्रेनिंग मटेरियल तयार करण्यात आलं. आणि या कामासाठी पाणी फाउंडेशनला ज्यांचं निरंतर आणि निरपेक्ष पाठबळ मिळालं ते आहेत भारतातले 5 मोठे उद्योग समूह आणि त्यांचे संस्थापक. या चळवळीशी जोडलं जाणं हे मी माझं भाग्य समजतो. या पुढाकाराला यश मिळो ही शुभेच्छा. तुम्ही खऱ्या अर्थाने लोकांच्या सशक्तीकरणासाठी व्यासपीठ तयार करताय. जेव्हा तुम्ही लोकांना असा हत्यार देता ज्याने ते स्वतःचे प्रश्न सोडवायला स्वतः सक्षम होतात, हे सर्वात मोठं योगदान आहे. या उद्योग समूहांनी त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून या चळवळीत खूप मोलाचं योगदान दिलं. जर तुम्ही महाराष्ट्रातल्या पुण्यासारख्या शहरात राहत असाल तर पाण्याची समस्या किती भीषण आहे हे सांगायला नको. आपण सर्वच जण त्या प्रश्नाशी लढतोय. त्यामुळे या प्रश्नासाठी काही न करता नुसतं स्वस्थ बसून राहणं कठीण आहे. पाणी फाउंडेशनचं या कामाप्रती असलेलं समर्पण मला भावलं. संस्था म्हणून या विषयाची नाडी पाणी फाउंडेशननं अचूक ओळखली आहे आणि संपूर्ण राज्यात एक लोक चळवळ निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत. ये सबसे महत्वपूर्ण बात है, क्योंकि जब जन आंदोलन होता है तभी आगे कुछ परमानेंट सोल्यूशन पाए जा सकते हैं. रिलायन्स फाउंडेशन पाणी फाउंडेशन बरोबर पुढे खूप काम करेल. थेंबा थेंबानी समुद्र बनते, तसाच थेंबा थेंबानी महाराष्ट्र समृद्ध होईल. या पाठिंब्याशिवाय पाण्याच्या या चळवळीला इतकं मोठं स्वरूप देणं शक्य नव्हतं. या 5 उद्योग समूहांना आणि त्यांच्या संस्थापकांना त्यांच्या या निरपेक्ष योगदानासाठी सलाम. देवेंद्र जी, ये जो रतन जी हैं, मुकेश जी हैं, दीपक पारेख जी हैं, अजय पीरामल जी हैं, राजीव बजाज जी, इन्होंने जो क्या काम किया है वो बहुत बड़ा काम किया है. क्योंकि ये सिर्फ पानलोट के काम में उन्होंने योगदान नहीं दिया, ये एक्चुअली ट्रांसफॉर्मेशन के काम में उन्होंने योगदान दिया. तो जो महाराष्ट्र को हम ट्रांसफॉर्म हम सब करना चाहते हैं, पानीदार करना चाहते हैं, उसमें जो ये लोग पीछे खड़े हैं, इनका बहुत ज्यादा कॉन्ट्रीब्यूशन है, बहुत अनमोल वैल्यू है. खरं आहे बघा, एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते की जी कायद्याने आपल्याला करावी लागते, पण एक कंपॅशनेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते की ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं, आतून वाटतं की हे केलं पाहिजे. वॉटर कप आणि पाणी फाउंडेशनच्या पाठीशी उभी राहिलेली ही जी मंडळी आहे त्यांचं मी अभिनंदन करतो. देवेंद्र जी, इसमें हाँ, मैं वही बोलने वाला था कि देवेंद्र जी, मुझे वो दिन अभी भी याद है जब हम लोग पहली दफा मिले थे और इस चीज को शायद 4 साल हो गए और उस दिन से लेके वो भी 1 मई था जब हम मिले थे. दैट वाज महाराष्ट्र डे. हाँ, वी वेंट टू देवेंद्र जी हाउस, सत्या एंड मी, हम लोग दोनों गए थे. और उस दिन से आज तक हम देख रहे हैं कि जो हमने इनिशियल डिस्कशन किया था उससे हम लोग कितने आगे बढ़ पाए हैं. और इस चीज को मैं हर आदमी से ये कहता हूँ कि अगर देवेंद्र जी नहीं होते तो ये मुमकिन नहीं होता. आपका जो पॉलिटिकल विल है, आपके लिए ये पानी का विषय इतना इम्पोर्टेंट है, तो
तो ये जितना सब कुछ हो पाया है मुमकिन, वो मुझे लगता है आपके बिना ये नहीं हो पाता. तुम्ही मला श्रेय देताय पण हे माझं श्रेय नाही. हे खरोखर हे जनांदोलन झालंय. आणि मी आपल्याला एक सांगतो की शेवटी जे काम सरकारचं आहे ते समाज करतो, यापेक्षा लोकशाहीमध्ये उत्तम गोष्टच असू शकत नाही. हमारा जो सपना है हम सबका कि महाराष्ट्र एक दिन पानीदार होगा, सूखा मुक्त होगा, इस तरह से हम लोग सब मिलजुल के काम करेंगे तो ये बहुत जल्द मुझे लगता है कि ये साकार होगा. एकीचं आणि कष्टाचं फळ नेहमी गोड असतं. आणि आता तो गोडवा चाखायची वेळ आली आहे. गेल्या 45 दिवसात जलसंधारणाची भव्य दिव्य कामं गावागावांमध्ये उभी राहिली. आणि आता प्रत्येक जण डोळे लावून बसलाय त्या गडगडाट करणाऱ्या ढगांकडे. प्रत्येकाला प्रतीक्षा आहे त्या पावसाची, पावसाच्या पाण्याची. जेव्हा ते पाणी त्याच्या स्वागतासाठी केल्या गेलेल्या जय्यत तयारीला पाहून थक्क होईल आणि मागच्या वर्षीप्रमाणे त्याच्यासाठी बनवल्या गेलेल्या घरांमध्ये विश्रांती घेईल आणि गावागावांमध्ये पाण्याचं जल्लोषात स्वागत होईल. कारण हे पाणी एकटं येणार नाहीये, ते सोबत महाराष्ट्रातल्या बांधवांसाठी, भगिनींसाठी सुख, समाधान, समृद्धी घेऊन येणार आहे. जगण्याची नवीन आशा घेऊन येणार आहे. आता पाणी डोळ्यात नाही, गावात पाहूयाच. आम्ही सर, किरणजी, या 45 दिवसांचा हा प्रवास पाहता, गावकऱ्यांची दिवस रात्र त्यांनी केलेली मेहनत पाहता, आता पाणी डोळ्यात नसेल, गावातच असेल. काही दिवसांनी निकाल जाहीर होईलच. कोण जिंकेल वॉटर कप स्पर्धा हे कळेलच. पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक कोण पटकवणार हे कळेलच. पण जिंकणार मात्र अवघा महाराष्ट्र. दुष्काळाबरोबरच्या या युद्धात आमच्या सोबत कधी प्रेक्षक म्हणून, कधी सैनिक म्हणून, तर कधी जलमित्र वरून आमची साथ दिल्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार. आता फक्त अवकाश आहे ढगांच्या गडगडाटाचा आणि विजांच्या कडकडाटाचा. मानवाच्या मेहनतीला निसर्गाने ठोकलेला तो एक सलाम असेल. आणि मला वाटतंय की यावेळी ढगांच्या कडकडात एक वेगळीच गर्जना करेल. अन्न गुडगुडे, नाल गुडगुडे, दुष्काळ डिस्काळ, डिस्काळ, डिस्काळ. मराठी मनोरंजनाच्या दुनियेत आपल्या प्रेक्षकांसाठी सातत्याने नवनवीन दर्जेदार कार्यक्रम देणाऱ्या आणि वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या आपल्या लाडक्या झी मराठी वाहिनीने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आणली आहे एक विशेष भेट, जिचं नाव आहे किसान अभिमान ऍप. या ऍपद्वारे मिळणाऱ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काचं बाजाराचं व्यासपीठ, जिथे शेतकऱ्यांना शेतीमाल एका क्लिकवर उपलब्ध होईल विकत घेणाऱ्या उपभोक्त्यांसाठी. संपूर्ण कृषी क्षेत्र आणि त्या संबंधित समुदायाला एकाच डिजिटल व्यासपीठावर एकत्र आणणं हा या किसान अभिमान ऍपचा मूळ हेतू आहे. शेतकरी, ग्राहक, घाऊक विक्रेता आणि किरकोळ विक्रेता या सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणजे झी मराठी प्रस्तुत किसान अभिमान ऍप. या ऍपच्या माध्यमातून विक्रेता आणि खरेदीदार एकमेकांशी थेट संपर्क साधू शकतात. ग्राहक, संस्था, हॉटेल्स या ऍप मार्फत विक्रेत्यांशी सहज संपर्क करू शकतात. वापरण्यास सोपे असलेले हे ऍप तब्बल 10 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी एकरूप करणं आणि संपूर्ण कृषी क्षेत्राचा विकास एका छताखाली साधणं हे या किसान अभिमान ऍपचं मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मित्रांनी झी मराठी प्रस्तुत किसान अभिमान ऍप जरूर डाउनलोड करा. चालतंय ना व?